अहो हे काय तुम्ही पण कमाल करता, लग्न आपल्या मुलाचे आहे पण तुम्हीच एखाद्या नवरदेवाप्रमाणे तयार होत आहात. कुसुमताई आपल्या पतीला जयवंतरावांना आरशासमोर तयार होताना पाहून चेष्टेने म्हणाल्या. यावर जयवंतराव म्हणाले, मग काय झाले? तसेही माझ्याकडे पाहून सर्वजण मला विक्रांतचा मोठा भाऊ समजतात आणि आज तो सुद्धा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तयार होऊन ये. आज आपल्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे. आज हा आनंदाचा क्षण आठवून कुसुमताईंचे डोळे भरून आले. त्या मनात म्हणाल्या, खरंच माझे पती किती उत्साही होते. ते जिवंत असताना घरात किती चैतन्य होते. आज विक्रांतच्या लग्नाला 2 वर्ष झाले आहेत. 2 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घरात किती आनंदाचे वातावरण होते आणि आज मी या घरामध्ये अगदी एकटी पडले आहे. कुसुमताईंचा मुलगा विक्रांत एका खूप मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नेहावर त्याचे प्रेम होते. विक्रांतने आई वडिलांना नेहाबद्दल सांगितले तेव्हा आई वडिलांनी विरोध न करता मुलाच्या प्रेमाला सुनेच्या रूपात स्वीकारले होते. कारण विक्रांत त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या आनंदातच ते स्वतःचा आनंद मानायचे. कुसुमताईंना मुलगी नव्हती, त्यामुळे त्या आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवत होत्या. पण सुनेच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते. तिला सासू सासऱ्यासोबत नाही तर फक्त आपल्या नवऱ्याबरोबर राहायचे होते. लग्नापूर्वी नेहाने विक्रांतला ही अट घातली होती की लग्नानंतर ती घरातील एकही काम करणार नाही आणि ती तिचे आयुष्य तिच्या मर्जीने जगेल. विक्रांतने लग्नानंतर सर्व काही तिच्या मर्जीनेच होईल असे वचन दिले होते. आई वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न धुमधडाक्यात केले. सून घरी आली त्यामुळे कुसुमताईंचा नेहमी हा प्रयत्न असायचा की त्यांच्या सुनेला कोणताच त्रास होऊ नये. लग्न होऊन 2 महिने झाले होते तरी सुद्धा नेहा घरात काडीचे काम करत नव्हती. एके दिवशी जयवंतराव स्वयंपाक खोलीमध्ये आले आणि आपल्या पत्नीला काम करताना पाहून म्हणाले, हे काय कुसुम, आज ही तू एकटीच सर्व काम करत आहेस? रात्री तुझा गुडघा दुखत होता ना? सुनबाई कुठे आहे? असे बोलत त्यांनी आपल्या मुलाला आवाज दिला. विक्रांत बाहेर आला तेव्हा जयवंतराव म्हणाले, विकी, सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही दोघे अजूनही झोपलेले आहात. आज रविवार आहे त्यामुळे सुनबाई घरी असते. मग तिचे कर्तव्य नाही का स्वयंपाक खोलीतील कामांमध्ये तुझ्या आईला मदत करावी? कमीत कमी एक दिवस तरी तिला आराम मिळायला पाहिजे ना? विक्रांत म्हणाला, माफ करा बाबा, त्याचे काय आहे, आठवडाभर काम करता करता आम्हीही थकून जातो. त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी 10 वाजले तरी डोळाच उघडला नाही. बाबा म्हणाले, ठीक आहे, पण यापुढे रविवारी तुझी आई घरातील कोणतेही काम करणार नाही. सुनबाईला सांग कामे करायला. नेहा सासऱ्याचे बोलणे बेडरूमच्या दरवाजात उभी राहून ऐकत होती. जसा विक्रांत बेडरूम मध्ये आला नेहा त्याला म्हणाली, मी तुला लग्नपूर्वीच स्पष्ट सांगितले होते की मी सासरी माझ्या मर्जीने जगणार. तर मग तुझे वडील बोलत असताना तू गप्प का होतास? अरे सांग ना, बाबांचे बोलणे गुपचूप का ऐकून घेतलेस? लग्न झाल्यानंतर लगेच मला दिलेले वचन विसरलास का? विक्रांत म्हणाला, नाही नेहा, असे काही नाही. आज बाबा खूप रागात होते त्यामुळे मी त्यांना काही बोललो नाही. नेहा म्हणाली, अच्छा, मग तुझे वडील माझा अपमान करत होते त्याचे काय? हे बघ विकी, आता मला या घरामध्ये राहायचे नाही असे बोलून नेहा रडत रडत तिची बॅग पॅक करायला लागली. तिला बॅग पॅक करताना पाहून विक्रांत म्हणाला, नेहा तू असे का बोलतेस? तुला ठाऊक आहे का मी खरंच तुझ्याशिवाय राहू शकत नाही? नेहा म्हणाली, पण विकी, या घरात माझा जीव गुदमरतो रे. ती पुढे म्हणाली, हे बघ मी स्पष्टच बोलते, तू जर वेगळा राहत असशील तरच मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. विक्रांत म्हणाला, ठीक आहे, आपण वेगळे राहू, पण तू मला सोडून जाऊ नकोस प्लीज. विक्रांत नेहाच्या मोहपाशात असा अडकला होता की तिच्यासाठी तो आपल्या जन्मदात्या आई वडिलांना सोडण्यासाठी तयार झाला. काही दिवसातच त्याने नवीन घर घेतले आणि त्याने आई वडिलांना सांगितले की आता त्यांना ह्या घरात राहायचे नाही. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून आई वडिलांना खूप मोठा धक्का बसला. कुसुमताईंनी तर आपल्या मुलासमोर हात जोडले. त्या खूप रडत होत्या. कुसुमताई म्हणाल्या, विक्रांत, मी यापुढे नेहाला कसलाच त्रास होऊ देणार नाही. पण तेव्हा नेहाने स्पष्ट सांगितले की हे पहा आई, माझा आनंद वेगळे राहण्यातच आहे आणि आम्हाला आमचे आयुष्य आमच्या पद्धतीने जगायचे आहे. असे बोलून ये दोघेही आई वडिलांना एकटे सोडून निघून गेले. विक्रांत घर सोडून गेल्यानंतर कुसुमताई एकदम गप राहू लागल्या.
पण तरीही कुसुमताईंना जयवंतरावांची पतीची सोबत होती, त्यामुळे त्यांनी कसे तरी स्वतःला सांभाळले होते. पण काही दिवसानंतर जयवंतरावांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. कुसुमताईंवर आभाळ कोसळले. मुलगा आणि सून फक्त रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी आले आणि त्यानंतर आपल्या घरी परत गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रांतला पुन्हा आपल्या आईसोबत राहायचे होते, पण त्याची बायको नेहा ह्यासाठी तयार झाली नाही. कुसुमताईंना सुद्धा असेच वाटले होते की आता माझा मुलगा मला एकटीला राहू देणार नाही. पण तो जाताना फक्त एवढे म्हणाला की, आई, दर महिन्याला मी तुला पैसे पाठवत जाईल. तुला काही हवे असल्यास मला सांग. आपल्या बायकोच्या सांगण्यावरून विक्रांत त्याच्या आई वडिलांपासून दूर झाला होता. पण नेहाचे आई वडील मात्र आपली मुलगी आणि जावयासोबत त्यांच्याच घरामध्ये राहत होते. काही दिवसांनी विक्रांतला मुलगा झाल्यानंतर त्याने आपल्या आईला फोन करून ही आनंदाची बातमी कळवली होती. विक्रांतला मुलगा झाला, मी आजी झाले, या आनंदात कुसुमताई स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. त्या पटकन आपल्या नातवाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेल्या. तिथे गेल्यानंतर कुसुमताईंनी पाहिले नेहाची आई कामिनीताई बाळाला मांडीवर घेऊन बसल्या होत्या. कामिनीताईंना पाहून कुसुमताईंना थोडेसे अस्वस्थ वाटले, पण त्या ह्या विचाराने खुश होत्या की कमीत कमी त्यांच्या मुलाला या आनंदाच्या क्षणी आईची आठवण तर झाली. कामिनीताई तिथेच उभ्या होत्या, पण त्यांना कोणीही बसायला सांगितले नाही. तेवढ्यात विक्रांत तिथे आला आणि आपल्या आईला पाहून म्हणाला, आई, तू आलीस. असे बोलून विक्रांतने आईच्या पायाला स्पर्श केला. तेव्हा कुसुमताई आनंदाने म्हणाल्या, मी का बरं येणार नाही माझ्या नातवाला पाहायला? शेवटी माझ्या मुलाचा अंश आहे तो. असे बोलून जेव्हा कुसुमताईंनी बाळाला घेण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा कामिनीताई म्हणाल्या, तो आत्ताच झोपला आहे, याला पाळण्यामध्ये ठेवते, बाळ जेव्हा उठेल तेव्हा तुम्ही बाळाला घ्या. हे ऐकताच कुसुमताईंच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. त्या बराच वेळ पाळण्यात झोपलेल्या आपल्या नातवाला पाहत होत्या. कुसुमताईंकडे पाहून कामिनीताई म्हणाल्या, बाळाला जास्त न्याहाळू नका, विहीणबाई नजर लागेल त्याला. विक्रांत म्हणाला, आई, चल, मी तुला घरी सोडतो. कुसुमताई म्हणाल्या, नको विकी, मला एवढ्यात घरी जायचे नाही, मी आता तुझ्या घरी राहून माझ्या नातवाची सुनेची काळजी घेईन. तेवढ्यात नेहा म्हणाली, माझ्या बाळाची काळजी घेण्यासाठी माझी आई आहे, त्यामुळे उगाच इथे गर्दी करून नका. सुनेचे बोलणे ऐकून कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या पटकन हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेल्या. घरी आल्यानंतर त्या बराच वेळ रडत होत्या, पण राहून राहून त्यांना आपल्या नातवाला पाहावेसे, भेटावेसे वाटत होते. त्यामुळे कुसुमताई कधी कधी आपल्या मुलाचा जुना अल्बम कपाटातून बाहेर काढून पाहत बसायच्या. लहान विक्रांतला पाहून विचार करत असायच्या की माझा नातू सुद्धा असाच दिसत असेल ना. आता त्यांचा नातू सुद्धा 1 वर्षाचा झाला होता. विक्रांत कधी कधी आपल्या आईला भेटायला येत होता, पण मुलाच्या जन्मानंतर त्याने आईकडे येणे बंद केले होते. एके दिवशी कुसुमताईंना विक्रांतला खूप भेटावेसे वाटत होते, त्यामुळे विक्रांतला फोन करून भेटायला ये असे सांगावे वाटले. पण दुसऱ्या क्षणी कुसुमताईंना आपल्या सुनेचे कडवट बोलणे आठवले. काही दिवसांपूर्वी जेव्हा कुसुमताईंनी विक्रांतला फोन केला तेव्हा नेहाने फोन उचलला होता. ती म्हणाली, आई, तुम्ही सारखा सारखा फोन करून आम्हाला डिस्टर्ब का करता? दर महिन्याला खर्चासाठी तुम्हाला विक्रांत पैसे पाठवतो ना, मग तरीही तुम्ही त्याला फोन करून का त्रास देता? एवढे बोलून तिने फोन कट केला. त्यानंतर कुसुमताईंची आपल्या मुलाला फोन करण्याची हिंमत झाली नाही. गुड मॉर्निंग काकी, कशा आहात तुम्ही? कुसुमताईंकडे भाड्याने राहणारी प्रिया आपल्या 1 वर्षाच्या मुलाला घेऊन आत म्हणाली. जयवंतरावांच्या मृत्यूनंतर कुसुमताईंनी आपल्या घराचा पहिला मजला भाड्याने दिला होता आणि प्रिया सुद्धा कुसुमताईंसोबत मैत्रिणीप्रमाणे राहायची. प्रियाला कुसुमताईंचे उदासीचे कारण ठाऊक होते, त्यामुळे सकाळचे काम झाल्यानंतर काही वेळासाठी ती कुसुमताईंना भेटायला यायची. घरात येताच प्रियाचा मुलगा ओम कुसुमताईकडे दुडूदुडू धावत गेला. त्याला पाहून कुसुमताईंनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि बाळाला खेळवू लागल्या. प्रिया म्हणाली, हे काय काकी, तुम्ही पुन्हा उदास झालात? असे तर नाही चालणार ना. मान्य आहे की जीवनात नात्यांना खूप महत्त्व आहे, पण याचा असा अर्थ असा तर नाही ना की आपण जुन्या गोष्टी आठवून जगायचेच सोडून द्यावे. कुसुमताई म्हणाल्या, मला ठाऊक आहे बाळा, पण एकटे असताना डोक्यामध्ये नको नको ते विचार येतात. प्रिया म्हणाली, मग काकी, मी तर म्हणते तुम्ही आता स्वतःला बिझी ठेवायला सुरुवात करा आणि ते काम करा ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटते.
प्रियाचे बोलणे ऐकून कुसुमताई काहीशा विचारात पडल्या तेव्हा प्रिया म्हणाली, बरं काकी, मला एक सांगा, इथे जवळपास एखादे पाळणाघर आहे का? कारण आता मी लवकरच ऑफिस जॉईन करणार आहे, पण ओमला सोडून तर जाऊ शकत नाही ना, त्यामुळे मी ऑफिसला जाताना ओमला पाळणाघरात सोडू शकेन? प्रियाचे बोलणे ऐकून कुसुमताई म्हणाल्या, अगं मग यामध्ये टेन्शन घेण्यासारखे काय आहे? ऑफिसला जाताना तू ओमला माझ्याकडे सोडून जात जा, त्याला मी सांभाळेल आणि त्याच्यामुळे माझेही मनही लागेल. तसेही मला लहान मुलांची सोबत खूप आवडते. असे बोलताना त्यांना आपल्या नातवाची आठवण आली आणि पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. प्रिया म्हणाली, काकी, जर असे असेल तर मग तुम्हीच घरामध्ये पाळणाघर का सुरू करत नाही? तुम्ही पाळणाघर सुरू केले तर तुमचे मन लागेल आणि मग डोक्यामध्ये दुसरे कोणते विचारही येणार नाहीत. प्रियाचे बोलणे ऐकून कुसुमताईंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्या म्हणाल्या, प्रिया, असा विचार तर मी कधी केला नव्हता, पण काय काकी? प्रियाने विचारले. कुसुमताई म्हणाल्या, पण बाळा, ह्या वयामध्ये कोणतेही काम सुरू करायचे म्हणजे सोपे नाही. प्रिया म्हणाली, अहो काकी, वय ही फक्त एक संख्या असते, बाकी काही नाही. आपल्याकडे फक्त जगण्याची उमेद असली पाहिजे. काकी, स्वतःला म्हातारे समजणे सोडून द्या, आणखी खूप आयुष्य बाकी आहे. उलट मी तर म्हणते की आता नवीन वर्ष सुरू होत आहे, तर ह्या नव्या वर्षांमध्ये तुम्ही स्वतःच्या जगण्यात काहीतरी नवेपणा आणा. प्रियाच्या बोलण्याने कुसुमताईंच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा संचारली होती. प्रिया पुन्हा म्हणाली, अच्छा काकी, नवीन वर्षामुळे लक्षात आले की आपण उद्या संध्याकाळी न्यू इयरची पार्टी साजरी करायची का? काकी, तुम्हाला तर ठाऊकच आहे, माझा नवरा तर त्यांच्या कामासाठी बाहेरगावी गेला आहे. पण आपण तर न्यू इयर सेलिब्रेट करू शकतो ना. आपण रात्री डिनर बाहेरून मागवू आणि टीव्हीवर एक मस्त फिल्म पाहत नवीन वर्षाचे स्वागत करू. प्रिया एवढ्या आपलेपणाने बोलली, त्यामुळे कुसुमताई तिला नकार देऊ शकल्या नाहीत. तिकडे विक्रांतचा एक जवळचा मित्र संजय, जो त्याच्यासोबत ऑफिसमध्ये काम करत होता, त्याने सुद्धा नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याच्या घरी एक छोटीशी डिनर पार्टी ठेवली होती. त्याने पार्टीला विक्रांत आणि नेहाला सुद्धा बोलावले होते. सोनूला आजीजवळ सोडून ते दोघे पार्टीला निघून गेले. पण संजयच्या घरी गेल्यानंतर विक्रांतने जे काही पाहिले तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटू लागली. राहून राहून त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या आई वडिलांचा चेहरा येत होता. डोक्यामध्ये खूप सारे विचार येत होते. घरी आल्यानंतर त्याने पूर्ण रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहा झोपेतून उठली तेव्हा विक्रांत तिला म्हणाला, नेहा, आता सोनू 1 वर्षांचा झाला आहे आणि मला असे वाटते की तू सुद्धा आता नोकरी जॉईन केली पाहिजे. तू बघ ना, इथे कमावणारा मी फक्त एकटा आहे आणि खाणारे अनेक जण आहेत. मग मला सांग, अशा परिस्थितीमध्ये माझ्या एकट्याच्या पगारावर घर कसे चालेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपल्याला सोनूच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. तेव्हा नेहा म्हणाली, विक्रांत, जर तुला जास्त खर्च होत असेल तर तू तुझ्या आईला पैसे पाठवणे बंद कर. तसेही दर महिन्याला तू तुझ्या आईला खूप पैसे पाठवतोस. मला वाटते एकट्या बाईला तेवढे पैसे लागत नसतील, त्यांच्याकडे काही पैसे शिल्लक राहत असतील. त्यामुळे तू जर 1-2 महिने पैसे पाठवले नाहीस तरीही आई आरामात राहू शकतील. बायकोचे बोलणे ऐकून विक्रांत म्हणाला, वा, हे मात्र बरोबर बोललीस. इकडे मी तुला वाटेल तितके पैसे द्यायचे, वरून तुझ्या आई वडिलांना सुद्धा सांभाळायचे, आणि मी दरमहा माझ्या आईला जे थोडेफार पैसे पाठवतो ते पैसे देणे बंद करू. हे ऐकून नेहा भुवया उंचावत म्हणाली, नक्की तुला काय म्हणायचे आहे विक्रांत? म्हणजे याचा अर्थ माझे आई वडील तुला भार वाटतात का? विक्रांत म्हणाला, मला तुझे आई वडील भार वाटत नाहीत, पण नेहा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आई वडिलांनी आपल्या मुलीच्या सासरी किती दिवस राहायला हवे हे त्यांना देखील समजले पाहिजे. अगं, आपले सुद्धा काही आयुष्य आहे की नाही? विक्रांतचे बोलणे त्याच्या सासू सासऱ्याने ऐकले होते. आपल्या आई वडिलांबद्दल विक्रांतच्या तोंडून असे शब्द ऐकताच नेहाला राग आला. ती म्हणाली, विक्रांत, जर तू म्हणत असशील तर मी नोकरी जॉईन करते, पण माझे मम्मी पप्पा इथून कुठेही जाणार नाहीत. अरे, माझ्याशिवाय त्यांना कोण आहे? नेहाचे बोलणे ऐकून विक्रांतला राग आला. सकाळी सकाळी घरात वाद झाल्यामुळे विक्रांत न खाता पिता तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ऑफिसच्या कामांमध्ये सुद्धा विक्रांतचे मन लागत नव्हते. लंच टाइम झाला तेव्हा सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते, पण विक्रांत एकटाच काहीतरी विचार करत शांत बसला होता. त्याची अशी अवस्था पाहून संजय त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,
अरे विक्रांत, आज तू टिफिन आणला नाहीस का? विक्रांत म्हणाला, संजय मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. संजय त्याच्या जवळ बसला तेव्हा विक्रांत म्हणाला, संजय, काल जेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा मला हे पाहून खूप चांगले वाटले की तू तुझ्या आई वडिलांची खूप काळजी घेतोस. तुझ्या मनामध्ये तुझ्या आई बाबांबद्दल किती प्रेम आणि इज्जत आहे. आणि घरी एवढे पाहुणे आलेले असताना सुद्धा वहिनी त्यांच्या खाण्यापिण्यापासून औषधांपर्यंत पूर्ण लक्ष देत होत्या. अरे, जिथे इतर सर्व लोक आपल्या आई वडिलांना विसरून न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर जातात, तिथे तुम्ही लोक आपल्या घरामध्ये आपले आई वडील, नातेवाईक आणि मित्रांसोबत न्यू इयर सेलिब्रेट करत होतात. खरे बोलू संजय, जेव्हापासून मी तुझ्या घरून आलो आहे मला स्वतःची लाज वाटत आहे. माझ्या बायकोच्या वेगळे राहण्याच्या हट्टामुळे मी माझ्या आई वडिलांना गमावून बसलो. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा माझी आई एकटी राहत आहे आणि माझ्या घरी माझे सासू सासरे आपल्या मुलाला सुनेला सोडून माझ्या घरामध्ये राहत आहेत. संजय विक्रांतचे बोलणे ऐकून चकित झाला. तो म्हणाला, तुला आणि नेहा वहिनीला समजायला हवे होते. विक्रांत म्हणाला, मी खूप प्रयत्न केला होता पण तिच्या डोक्यात वेगळे राहण्याचे भूत सवार झाले होते. अरे, ती ऐकायला तयार नव्हती. पण हे मला नंतर ठाऊक झाले की ह्या मागे तिच्या आई वडिलांचा हात आहे. त्यांनी काहीही सांगून नेहाचे कान भरले होते. त्यांनी नेहाच्या मनामध्ये माझ्या आई वडिलांविरुद्ध आधीच विष कालवले होते. म्हणजे त्यांची मुलगी आपल्या सासू सासऱ्यापासून वेगळी होऊन आई वडिलांसोबत राहू शकेल. आपला मुलगा आणि सुनेसोबत त्यांचे अजिबात पटत नाही. त्यामुळे ते दोघेही आमच्या घरामध्ये येऊन राहत आहेत. आणि जर मी काही बोलायला गेलो तर नेहा माझ्याशी भांडण करते. संजय म्हणाला, विक्रांत मला सांग, तुला तुझ्या आई सोबत राहावे असे वाटत नाही का? विक्रांत पटकन म्हणाला, हो यार, आई सोबत राहावे असे मला खूप वाटते. पण परत मनात हाही विचार येतो की जर मी माझ्या आईला माझ्याकडे घेऊन आलो तर ते सर्वजण तिला कामवाली बनवून ठेवतील. तुला ठाऊक आहे का, माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर माझ्या आईला खूप आनंद झाला होता. पण हॉस्पिटलमध्ये माझी बायको आणि सासूने आईसोबत उपेक्षित व्यवहार केला, तिचा अपमान केला. त्यामुळे मी आईला तिथून जायला सांगितले होते. त्या दिवसानंतर मला आईकडे जाऊन तिच्याशी बोलायला सुद्धा लाज वाटते आहे. अरे, काय केले नसेल मी माझ्या बायकोसाठी, पण तिने कधी हा विचार केला नाही की माझा आनंद कशात आहे. हे ऐकून संजय म्हणाला, नाही विक्रांत, चूक तुझी आहे. कुठवर तू तुझ्या बायकोच्या इशारावर नाचत राहणार आहेस आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहणार आहेस. अरे, परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्याऐवजी परिस्थिती बदलण्याची ताकद ठेव. सर्व काही तुझ्या हातात आहे. माझे ऐक आणि आत्ताच्या आत्ता आईकडे जा. मी तुला विश्वासाने सांगतो की आपल्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी तुझी आई व्याकुळ झाली असेल. तुला पाहताच त्या सर्व काही विसरून तुला जवळ घेते. आपल्या मित्राचे बोलणे विक्रांतला योग्य वाटले. तो त्याच वेळी ऑफिसमधून सुट्टी घेऊन आईला भेटण्यासाठी निघून गेला. पण जसा तो घराबाहेर पोहोचला तेव्हा त्याला आत्मग्लानी व्हायला लागली. त्याला वाटायला लागले की आज फक्त त्याच्यामुळे घर विस्कटून गेले आहे. भरलेल्या डोळ्यांनी त्याने घरामध्ये प्रवेश केला. तेव्हा समोर पाहिले तर त्याची आई दोन छोट्या छोट्या मुलांना जवळ घेऊन बसली होती. त्या मुलांसोबत बोबड्या भाषेत बोलून त्यांना खेळवत होती. हे दृश्य पाहून विक्रांतच्या डोक्यामध्ये आपल्या बालपणीची चलचित्र फिरायला लागले. लहानपणी आई अशाच प्रकारे त्याला प्रेमाने बोलत होती. अचानक कुसुमताईंचे लक्ष विक्रांतकडे गेले. त्याला पाहून त्या म्हणाल्या, विक्रांत, तू इथे. विक्रांतने पुढे येऊन आईच्या पायांना स्पर्श केला. तेव्हा कुसुमताईंनी त्याला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तो आपल्या आईजवळ बसला. कुसुमताई म्हणाल्या, तुला आज एवढ्या दिवसानंतर तुझ्या आईची आठवण कशी आली? विक्रांत रडत आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाला, आई, माझा एक चुकीचा निर्णय आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या आनंदाला ग्रहण लागले. मला तर असे वाटते की जणू काही माझ्या आजूबाजूला एक दाट जाळे पसरले आहे आणि मला तिथून निघण्यासाठी वाटच दिसत नाही. कुसुमताई म्हणाल्या, बेटा, हे जाळे तू स्वतः विणले आहेस. आपला एक चुकीचा निर्णय पूर्ण आयुष्याच्या आनंदावर भारी पडू शकतो. विक्रांत म्हणाला, आई, पण आता मी काय करू? आई म्हणाली, बाळा, तू असा कोणताही निर्णय घेऊ नकोस ज्यामुळे तुम्हा दोघा पती पत्नीचे नाते खराब होईल. तू फक्त हळूहळू तुझ्या बायकोला तिच्या जबाबदारीची जाणीव करून दे. मला माझ्या संगोपनावर विश्वास होता. मला ठाऊक होते की एक दिवस माझे प्रेम तुला नक्की माझ्याकडे खेचून आणेल.
आणि त्याच प्रेम आणि समजदारीने तुला तुझ्या बायकोला सांभाळायचे आहे, पण कोणतेही असे काम करू नकोस ज्यामुळे तुम्हा दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येईल. विक्रांत म्हणाला, आई तू बरोबर बोलत आहेस, खरंच तुझे मन खूप मोठे आहे. तुझ्या मनात सर्वांसाठी फक्त प्रेमच प्रेम आहे. आज तुला बोलून मला खूप चांगले वाटत आहे. माझे मन सुद्धा हलके झाले आहे. पण आई मला सांग, ही मुले कोण आहेत? कुसुमताई म्हणाल्या, बाळा तू घर सोडून गेल्यानंतर काही दिवसांनी तुझे बाबा हे गेले. त्यामुळे या घरामध्ये मी खूप एकटी पडली होते. त्यामुळे मी घरातच पाळणा घर सुरू केले. कालपासूनच सुरुवात केली आहे. आता फक्त 2 मुले आहेत. पण खरं बोलू, या निरागस मुलांसोबत दिवस कसा जातो समजत नाही. आईचे बोलणे ऐकून विक्रांतला खूप आनंद झाला. तो म्हणाला, आई मी तुला घराबाहेर लावण्यासाठी एक चांगला बोर्ड बनवून देतो आणि मुलांसाठी खेळणी सुद्धा मागवतो. मुलाचा उत्साह पाहून कुसुमताईंना आनंद झाला. संध्याकाळपर्यंत विक्रांतने सर्व व्यवस्था करून दिली आणि रात्री तो त्याच्या घरी गेला. आज खूप दिवसानंतर कुसुमताईंच्या चेहऱ्यावर चमक आली होती. जेव्हा विक्रांत त्याच्या घरी परतला त्याने पाहिले नेहा काहीशी नाराज होऊन बसली होती आणि त्याचा मुलगा सोनू जवळच खेळत होता. कोणाला काहीही न बोलता विक्रांतने आपल्या मुलाला उचलून घेतले आणि तो त्याच्यासोबत खेळायला लागला. तेवढ्यात नेहा रागाने म्हणाली, तू म्हणालास म्हणून मी बॉसला फोन केला आणि सोमवारपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे सांगितले. विक्रांत म्हणाला, अरे वा, व्हेरी गुड. नेहा पुढे म्हणाले, पण विक्रांत तू माझ्या मम्मी पप्पांच्या बद्दल असे बोलायला नको होते. विक्रांत म्हणाला, सॉरी नेहा, खर्च वाढल्यामुळे माझे बजेट गडबडले होते आणि या कारणामुळेच मी टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे टेन्शनमध्येच मी काही बोललो असेल. बर ठीक आहे, मी आता खूप थकलेलो आहे, माझ्यासाठी 1 कप चहा बनव. नेहा चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. तेव्हा तिचे मम्मी पप्पा सुद्धा सोफ्यावर येऊन बसले. त्याची सासू म्हणाली, जावई बापू, जर आमचा मुलगा आणि सून चांगले असते तर आम्हाला तुमच्या घरी येऊन राहावे लागले नसते. आम्हाला सून काही चांगली मिळाली नाही आणि त्यामुळेच आम्ही इथे मुलीच्या भरवशावर आलो आहोत. तेवढ्यात विक्रांत सुद्धा म्हणाला, मम्मी तुम्ही तर खूप भाग्यवान आहात, तुमचा मुलगा चांगला नाही. पण कमीत कमी तुमची मुलगी तरी आहे तुमची काळजी घ्यायला. पण जरा माझ्या आईचा विचार करा, जिचा एकुलता एक मुलगा केवळ सुनेच्या हट्टामुळे आई वडिलांपासून वेगळा झाला. मला तर वाटते जर मला ही बहीण असती तर तिने देखील माझ्या आईची अशा परिस्थितीत काळजी घेतली असती, आईला व्यवस्थित सांभाळले असते. तो मोठ्या आवाजात म्हणाला, नेहा माझा चहा माझ्या खोलीमध्ये आणून दे आणि माझ्यासाठी जेवण बनवू नकोस, मला भूक नाही. असे बोलून विक्रांत त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. विक्रांतचे बोलणे ऐकून नेहाचे आई बाबा चकित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांत ऑफिसला गेल्यानंतर नेहाच्या आई बाबांनी तिला स्पष्ट सांगितले की ते आता इथे थांबणार नाहीत, आजच आपल्या घरी जातील. आई वडिलांचे बोलणे ऐकून नेहा म्हणाली, नाही आई, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तसेही दादा तर वहिनीशिवाय कोणाचे ऐकत नाही आणि तिथे जाऊन तुला वहिनीचे बोलणे सुद्धा ऐकून घ्यावे लागेल आणि मला हे अजिबात पटत नाही. नेहाचे बाबा म्हणाले, अग नाही बाळा, तुझे दादा वहिनी एवढेही वाईट नाहीत जेवढे तुझे आई सांगते. तुझ्या आईसमोर बोलण्याची तुझ्या वहिनीची हिंमतच कधी होते आणि तसेच लहान मोठे वाद कोणाच्या घरात होत नाहीत. त्यामुळे आता आमच्या घरी जाण्याच योग्य आहे. नेहा म्हणाली, पण आई मी आता नोकरी करणार आहे तर मग माझ्या सोनूकडे कोण लक्ष देईल, त्याला कोण सांभाळेल. तिची आई म्हणाली, हे बघ नेहा, ही तुमचे डोकेदुखी आहे त्यामुळे तुम्ही बघा, पण आता आम्ही आमच्या घरी जाणार आहोत तर आम्हाला जाऊ देत. दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारपासून नेहाने ऑफिस जॉईन केले. ऑफिसला जाताना तिने आपल्या मुलाला तिच्या आईच्या घरी सोडले. तिच्या आईचे घर तिच्या घरापासून खूप दूर होते त्यामुळे रोज रोज सोनूला आईकडे सोडणे आणणे शक्य नव्हते. नेहाने आपल्या मुलाशिवाय खूप मुश्किलीने 5 दिवस काढले आणि शुक्रवारच्या संध्याकाळी म्हणाली, विक्रांत, सोनूशिवाय तर आपले घर खाली झाले आहे. मला 2 दिवसांची सुट्टी आहे तर त्याला जाऊन घेऊन येऊ. तेव्हा विक्रांत हसला आणि म्हणाला, तसेही मोठा होऊन त्याला स्वतःचेच वेगळे आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे आतापासूनच तुझ्या मनाला मजबूत कर, नाही तर तुला माझ्या आईसारखे रडावे लागेल. विक्रांतच्या अशा बोलण्याने नेहाच्या काळजाला ठेच लागली आणि ती एका गहन विचारामध्ये हरवली. दोघांनी संध्याकाळी जाऊन सोनूला आपल्या घरी आणले आणि 2 दिवस कसे निघून गेले हे नेहाला समजले नाही.
दुसऱ्या दिवशी सोमवार होता, पण नेहाला पुन्हा आपल्या मुलापासून दूर राहायचे नव्हते. त्यामुळे ती काहीतरी विचार करून विक्रांतला म्हणाली, विक्रांत, तुझी आई आपल्या सोनूला सांभाळेल का? हे बोलणे ऐकून विक्रांतने आश्चर्याने नेहाकडे पाहिले आणि म्हणाला, काय? तू आता काय म्हणालीस? नेहा म्हणाली, जर आपण सोनूला आईकडे सोडले तर मग आईना काही त्रास तर होणार नाही ना? तेव्हा विक्रांत हसत म्हणाला, तिला कसला त्रास होईल? आईने तर घरामध्ये मुलांसाठी पाळणाघर सुरू केले आहे. आई आपल्यापासून जवळच तर राहते. आपण रोज संध्याकाळी आपल्या सोनूला परत आणू शकतो. त्याच्यापासून आपल्याला दूरही राहावे लागणार नाही. नेहाच्या बोलण्यावरून विक्रांतने आपल्या आईला फोन लावला. तेव्हा कुसुमताई आनंदाने म्हणाल्या, अरे, हे काही विचारणे झाले का? मला तर खूप आनंद झाला आहे. त्या रात्री नेहा आणि विक्रांत दोघांनाही शांत झोप लागली, पण कुसुमताईंना आनंदामुळे झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी गाडीचा हॉर्न वाजला तेव्हा कुसुमताई धावत गेट जवळ आल्या. तेव्हा विक्रांत सोनूला आईकडे देत म्हणाला, याला घे आई आणि सांभाळ तुझ्या नातवाला. दुसरीकडे नेहानेही सुटकेचा निश्वास सोडला. काही दिवसांतच सोनूची आजीशी मैत्री झाली आणि आता आईसोबत राहूनही तो आजीकडे जाण्याचा हट्ट करू लागला. नेहाला हे पाहून आश्चर्य वाटले की सोनू आजीसोबत असताना मोठ्यांना खाली वाकून नमस्कार करणे, तसेच जेवण्यापूर्वी प्रार्थना करणे इत्यादी चांगल्या गोष्टी शिकायला लागला होता. विक्रांत म्हणाला, नेहा, मला तर असे वाटते की मी आठवडाभर घरी नाही तर मिठ्ठेनींदवरून येईपर्यंत चेंज म्हणून तू आईकडे जाऊन राहा. नेहा विचार करून म्हणाली, ठीक आहे, मी माझे सामान पॅक करते, आपण आज संध्याकाळीच आईकडे जाऊया. नेहाच्या या बोलण्याने विक्रांतने तिला मिठी मारली आणि संध्याकाळी ते दोघेही कुसुमताईंच्या घरी गेले. अचानक दोघांना तिथे पाहून कुसुमताईंना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. नेहा म्हणाली, मी इथे राहू शकते ना आई? कुसुमताई म्हणाल्या, सुनबाई, यामध्ये विचारण्यासारखे काय आहे? हे घर आजही तुझेच आहे. एवढे काही झाल्यानंतर सुद्धा आपल्या सासूच्या मनामध्ये आपल्याबद्दल एवढे प्रेम आहे हे पाहून नेहाला खूप आनंद झाला. कुसुमताईंनी खूप प्रेमाने सर्वांसाठी जेवण बनवले. आज खूप दिवसानंतर तिघेही एकत्र बसून जेवण करत होते आणि कुसुमताईंच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद दिसत होता. 2-3 दिवस तिथे राहून नेहा विचार करायला लागली की माझ्या आईने मला सांगितले होते तशी तर माझी सासू अजिबात नाही. उलट ती खूप प्रेमळ आहे. तिला आठवायला लागले की तिच्या आईने तिला लग्नापूर्वी हे शिकवले होते की लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर नवऱ्याला मुठीत ठेव आणि वेगळी हो. तुझी सासू खूप आगाऊ आहे. ती तुम्हा दोघांना सुखाने राहू देणार नाही आणि मला असे वाटत नाही की माझ्या मुलीने सासूची तसे चाल्या गेल्याची सेवा करावी. आता नेहाच्या हळूहळू लक्षात येत होते की किती चुकीचे वागत होती. आता नेहा सुद्धा आपल्या सासूला कामांमध्ये मदत करायला लागली. 5 दिवसात विक्रांत परत आला तेव्हा नेहा सुद्धा त्याच्यासोबत घरी परत आली. कुठे ना कुठेतरी नेहा कुसुमताई सोबत घालवलेल्या क्षणांना आठवत होती. एके दिवशी रविवारी नेहाला तिच्या आईचा फोन आला. ती म्हणाली, बेटा, आज रविवार आहे आणि तुला भेटून खूप दिवस झाले आहेत. आज माझ्याकडे ये आणि 2-4 दिवस सुट्टी काढून इथेच राहा आणि नंतर इथूनच ऑफिसला जा. तेव्हा नेहा म्हणाली, नाही आई, मी काही येऊ शकणार नाही. कामिनी ताई म्हणाल्या, काय येऊ शकणार नाही? एवढे काय महत्वाचे काम काढले आहेस? नेहा म्हणाली, आज आमचा वेगळा प्लॅन आहे. आजचा दिवस मला माझ्या सासू सोबत घालवायचा आहे. मुलीचे बोलणे ऐकून कामिनी ताई आश्चर्यचकित झाल्या आणि इकडे दाढी करत असलेला विक्रांत सुद्धा दाढी करता करता नेहाकडे पाहू लागला. कामिनी ताई पुढे काही बोलणार तेवढ्यात नेहाने फोन ठेवला. विक्रांत एकटक नेहाकडे पाहत होता. तो म्हणाला, आज तू तुझ्या आईच्या घरी जायला नकार दिलास. नेहा म्हणाली, हो विक्रांत, तुला ठाऊक नाही की आजचा दिवस किती खास आहे. बर ठीक आहे विक्रांत, आता लवकरात लवकर आंघोळ करून बाहेर ये. मी बाकीची तयारी करते. थोड्या वेळातच आपण आईकडे जाणार आहोत. असे बोलून नेहा किचन मध्ये गेली. काही वेळाने हे दोघेही कुसुमताईंच्या घरी पोहोचले. कुसुम त्यांनी दरवाजा उघडताच नेहा म्हणाली, आई, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कुसुमताईंच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले आणि विक्रांत हक्काबक्का होऊन उभा होता. कारण आईचा आज वाढदिवस आहे हे त्याच्या लक्षातच नव्हते. आज नेहाने स्वतःच्या हाताने सासूसाठी केक बनवला होता. सर्वांनी खूप आनंदाने कुसुमताईंचा वाढदिवस साजरा केला. नेहा म्हणाली, आई, वाढदिवस तर तुमचा आहे, पण मी तुम्हाला काहीतरी देण्याऐवजी मला तुमच्याकडून काहीतरी हवे आहे.
नेहा म्हणाली, आई मी तुमच्या बरोबर जे काही वागले ते अक्षम्य आहे. पण तरी सुद्धा तुम्ही मला माझ्या चुकीची माफी देऊ शकाल का? मी तुम्हाला खूप दुःख दिले आहे असे बोलत नेहाने सासूचे पाय धरले. तेव्हा कुसुमताई तिला उठवत म्हणाल्या, बाळा जे काही झाले ते विसरून जा. तुम्ही पुन्हा माझ्याकडे परत आलात हेच माझ्यासाठी खूप आहे. नाही आई, एवढेच खूप नाही तर आता आम्ही दोघेही तुमच्या सोबत राहणार आहोत. हे ऐकून कुसुमताईंना आणि विक्रांतला तर जणू काही जगातील सर्वात मोठा आनंद मिळाला होता. आज इतक्या दिवसांनी कुसुमताईंच्या घरातून हसण्याचा आवाज येत होता. त्यांचे घर पुन्हा आनंदाने गजबजले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आपली आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.